महत्त्वाची बातमी पाहूयात। लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि या योजनेसाठी 1 महिन्याची मुदतवाढ मिळणार का हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असेल। योजनेसाठी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट होती, मात्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि या योजनेसाठी 1 महिन्याची मुदतवाढ मिळणार का हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असेल। चर्चा तर आहेत, मात्र योजनेसाठी फॉर्म भरण्याची 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख होती, जी आता संपलेली आहे। मात्र त्यानंतर सरकारकडून लाडकी बहीण योजनेसाठी मुदतवाढ मिळणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। राज्य सरकार आणखी मुदतवाढ देतं का आणि ते किती देतं याकडे सुद्धा लक्ष असेल। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत आहेत। पंकज, 31 तारीख होती लास्ट, मात्र आता काही महिलांनी अजूनही फॉर्म भरलेले नाही आहेत, तर त्यामुळे सरकार ही योजना जी तारीख आहे ती पुढे ढकलू शकतं का, मुदतवाढ देऊ शकतं का? जी माहिती मिळते त्याच्यानुसार 1 महिना ही फॉर्म भरण्याची मुदत आहे ती वाढवण्यात आलेली आहे, तारीख पुढे नेण्यात आलेली आहे। अजून या बाबतीतलं अधिकृत शासन निर्णय जो जाहीर केला जातो तो अजून जाहीर झालेला नाही आहे। मात्र मुख्यमंत्री कार्यालय शासनातल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जी माहिती मिळते त्याच्यानुसार ही योजना 1 महिना पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे। साधारणतः 31 ऑगस्ट ही याची शेवटची तारीख होती। आता सप्टेंबरच्या अखेरीपर्यंत महिलांना लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरता येतील। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणि महायुतीची ही एक महत्वाकांक्षी योजना आहे। हीच योजना ही ड्रायव्हिंग योजना असणार आहे। येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती निवडणुकीत प्रचारासाठी ही ड्रायव्हिंग योजना असेल आणि त्यामुळे ती योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे दिसून येते। बरोबर आहे पंकज, जर आता या महिलांना मुदतवाढ मिळाली तर त्यांना दिलासाच मिळणार आहे, कारण की तांत्रिक गोष्टी सुद्धा होत्या। काय होतंय पाहूयात, अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।